याच सावळेश्वर पंचायत समिती गणातील ज्यांच्या मिसेस सौभाग्यवती उभ्या आहेत असे सतीश पाटील आपल्याशी जोडले गेलेत। तर आपण या निवडणुकीमध्ये प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि अंतिम टप्प्यात आल्यानंतर आपली मशाल जे चिन्ह आहे ते घराघरीत पोचले असं आपल्याला वाटतंय। हॅलो, मी स्वतः माझ्यासोबत अशोक बापू भोसले जिल्हा परिषद सदस्य गटाच्या त्यांच्या पत्नी सुनीता अशोक भोसले आणि माझी पत्नी वैशाली सतीश पाटील आम्ही ह्या 11 गावामध्ये होम टू होम प्रचार केला। ह्या प्रचारामध्ये असं वाटत होतं आम्हाला की आपण जो भाजप जो सांगतो डिजिटल इंडिया आणि प्रगत महाराष्ट्र ह्याचा दुर्दैवी अनुभव आम्हाला साबळेवाडी परिसरामध्ये पोपळीच्या कॅनलच्या वस्तीच्या कॅनलच्या कडेच्या भागामध्ये आणि आमच्या हा कोळेगावमधील सोनारमाळ्याच्या रस्त्याच्या बाबत असं वाटत होतं की आम्ही महाराष्ट्रात राहतोय का नागालँड आसामच्या जंगलामध्ये राहतोय अशी अवस्था ह्या प्रगत महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसच्या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे। अगदी प्रचारादरम्यान रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे असं सतीश पाटलांचं मत आहे। बरं, आपल्याला काय वाटतं नेमकं आता इलेक्शन म्हणजे परवा दिवशी आपल्याला मतदान आहे, गावागावातील मतदार हा मशालीच्या चिन्हाच्या पाठीमागे उभा राहील असं वाटतं आपल्याला? मुळातच हा सावळेश्वर कामठी जिल्हा परिषद गट हा शिवसेनेच्या हाडाच्या शिवसैनिकाचा बालेकिल्ला आहे आणि त्यांच्यावर आज फार मोठी जबाबदारी आली आहे की जे महाराष्ट्रामध्ये जे राजकारण चाललेलं आहे शिवसेना कशी संपवायची कशी नाही आणि संकटाच्या काळी शिवसैनिकाला लढायचं कसं गनिमा कावा पद्धतीने कसं लढायचं हे पूर्णपणे माहीत आहे। त्याच्यामुळे समोरील जे उमेदवार धनशक्तीवाले आहेत त्यांना कितीही पैसा वाटला काही लक्ष्मी दर्शन दाखवलं तरी माझा शिवसैनिक हाडाचा शिवसैनिक हा कधीही विकला जाणार नाही। तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा जो आदर्श त्यांना समोर ठेवून आम्हाला प्रचंड बहुमताने निवडून देतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो।